लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींसाठी आताच्या क्षणाची अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर येत आहे। राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे। जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार असा जर तुम्हाला प्रश्न असेल तर हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी आहे, कारण की आता राज्य सरकारने जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्यासाठी आता वेळापत्रक जाहीर केले आहे। सोबतच आता राज्य सरकारने जिल्ह्यांची आणि बँकांची यादी देखील या ठिकाणी जाहीर केली आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे, सर्व काही आपण पाहणार आहोत। या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता, लाडकी बहीण योजना हप्ता वाटपाचं आता बटन एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून आता दबणार। म्हणजेच की आता रिमोटचे बटन दबले की थेट तुमच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत आता जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होत आहे, कोणत्या बँक खात्यावरती पैसे जमा होणार आहेत, त्याचबरोबर नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता किती हजार रुपयांचा भेटणार आहे, म्हणजेच की सर्व काही अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत जर गेला तर तुमचा चांगलाच फायदा होणार आहे, कारण की आता जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो नेमका आता केव्हा आणि किती वाजता जमा करण्यामध्ये येणार आहे, त्यानंतर कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी कोणत्या बँकेमध्ये पैसे जमा होणार आहेत ते तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे। सोबतच आता राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता लगेच कसा मिळवायचा आणि त्यानंतर एकूण 40,000 रुपयांचा देखील लाभ कसा मिळवायचा ते देखील आपण पाहणार आहोत। म्हणजेच की जर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत जर पाहत गेलात तर तुमच्या बँक खात्यावरती 3 योजनांचे पैसे हे 100% जमा होणार आहेत। त्यासाठी एकच विनंती आहे, फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भातील किंवा लाडक्या बहिणींसाठी कोणती अतिशय महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। फक्त आता या ठिकाणी स्क्रीनवरती लक्ष देत चला। आता राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि या ठिकाणी दिलासा देणारी बातमी समोर येत आहे। आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली, म्हणजेच की नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्याची लाडक्या बहिणींना प्रतीक्षा लागली होती। मात्र आता राज्य सरकारने अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली असून आता या ठिकाणी लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे। राज्यातील साधारणतः 2,52,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। लाडकी बहीण योजना आता हप्ता वाटपाचं बटन एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून दबलं की थेट तुमच्या बँक खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम ही आता हस्तांतरित करण्यामध्ये येणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयामुळे आता लाडक्या बहिणींना कसलीच प्रतीक्षा करण्याची गरज नाही। आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता 3 टप्प्यांमध्ये वाटप करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी आता स्क्रीनवरती पाहू शकता, राज्य सरकारने या योजनेचे वितरण आता 3 टप्प्यांमध्ये करण्याचा निर्णय घेतला आहे। प्रत्येक टप्प्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश या ठिकाणी करण्यामध्ये आला आहे। अशा प्रकारे राज्यातील एकूण 36 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे हे आता वर्ग करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की हप्ता हा 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे। प्रत्येक टप्प्यामध्ये 12 जिल्हे, अशा प्रकारे राज्यातील 36 जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे पैसे हे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत। आता राज्य सरकारने या ठिकाणी जिल्ह्यांची देखील यादी जाहीर केली आहे। आता पहिल्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यामध्ये कोणते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये कोणते जिल्हे आहेत, सविस्तर जिल्ह्यांचे नावे देखील मी सांगणार आहे। सोबतच आता राज्य सरकारने या ठिकाणी बँकांची यादी देखील जाहीर केली आहे। म्हणजेच की आता कोणत्या बँकेमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता जमा होणार आहे अशा बँकांची आता लिस्ट देखील या ठिकाणी जाहीर झाली आहे। म्हणजेच की एकंदरीत जर पाहायला गेलं तर जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो वाटप करण्यासाठी राज्य सरकारने आता या ठिकाणी पूर्ण तयारी केली आहे। राज्यातील 2,52,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि साधारणतः आता
3,000 कोटी रुपये असा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्याची शक्यता आहे। कारण की मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप करण्यासाठी राज्य सरकारने 2,984 कोटी रुपयांचा निधी हा वाटप केला होता आणि त्याच प्रकारे आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। यासाठी साधारणतः 3,000 कोटी रुपये असा निधी आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर आता या ठिकाणी 2,52,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता हप्ता जमा होणार आहे। मात्र यामध्ये आता म्हणजेच की 2,52,00,000 लाडक्या बहिणींपैकी आता 5,00,000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो आता एकूण 3,000 रुपयांचा जमा होणार आहे आणि बाकीच्या लाडक्या बहिणींना फक्त 1,500 रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे। तर आता कोणत्या 5,00,000 लाडक्या बहिणींना जून महिन्याचा 12वा हप्ता 3,000 रुपयांचा देण्यामध्ये येणार आहे ते देखील मी सांगणार आहे। त्यासाठी आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता सर्वात आधी आपण काय पाहणार आहोत तर सर्वात आधी आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत, त्यानंतर बँकांची यादी पाहणार आहोत, त्यानंतर नेमका जून महिन्याचा 12 हप्ता केव्हा येणार आहे ते आपण पाहूयात, त्यानंतर 3,000 रुपये कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत ते आपण पाहूयात आणि सर्वात शेवटी आपण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या 12व्या हप्त्यासोबत या ठिकाणी म्हणजेच की गॅस सिलेंडर योजनेचा हप्ता कसा मिळवायचा, म्हणजेच की या ठिकाणी जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासोबत गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचे 830 रुपये कसे मिळवायचे आणि एकूण 40,000 रुपयांचा देखील लाभ या ठिकाणी कसा मिळवायचा हे आपण शेवटी पाहणार आहोत। म्हणजेच की सर्व काही पाहणार आहोत, त्यासाठी फक्त आता थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। तर आता या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता आता पहिल्या टप्प्यासाठी कोणते जिल्हे पात्र आहेत तर यामध्ये आता यादी जाहीर झाली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पहिला टप्पा आता या ठिकाणी जिल्हे कोणते आहेत तर पहिला जिल्हा या ठिकाणी अहिल्यानगर आहे, त्यानंतर अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, सातारा आणि हिंगोली या जिल्ह्यांचा जो समावेश म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्ह्यांचा समावेश पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा नावे वाचून सांगत आहे, लक्षपूर्वक ऐकत चला। जून महिन्याचा 12वा हप्ता 3 टप्प्यांमध्ये वाटप होणार आहे। यामध्ये पहिल्या टप्प्यासाठी अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, सातारा आणि हिंगोली या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती पहिल्या टप्प्यामध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा जमा होणार आहे। त्यानंतर दुसरा टप्पा जर पाहायला गेला तर दुसऱ्या टप्प्यामध्ये जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नंदुरबार, मुंबई, नांदेड, नाशिक, धाराशिव, पालघर या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये तर तिसऱ्या टप्प्यामध्ये परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती तिसऱ्या टप्प्यामध्ये अशा प्रकारे 3 टप्प्यांमध्ये जून महिन्याचा 12वा हप्ता हा आता वाटप होणार आहे। आता कोणकोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे तर यामध्ये स्क्रीनवरती पाहू शकता पहिली महत्त्वाची बँक म्हणजे SBI म्हणजेच की स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर बँक ऑफ बरोडा, त्यानंतर बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर कॅनरा बँक आहे, त्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया या देखील बँकेमध्ये आता रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पंजाब नॅशनल बँक असेल, त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, त्यानंतर इन्सलँड बँक असेल, त्यानंतर HDFC बँक आहे, त्यानंतर ICICI बँकेमध्ये देखील आता रक्कम ही जमा होणार आहे। त्यानंतर ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक, IDBI बँकेमध्ये देखील आता हप्त्याची रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर पोस्ट बँक असेल आणि त्यानंतर इतर ग्रामीण आणि सहकारी बँकेमध्ये देखील हप्त्याची रक्कम ही जमा होणार आहे। अशा प्रकारे आता जून महिन्याचा 12वा हप्ता ह्या सर्व बँकांमध्ये आता जमा करण्यामध्ये येणार आहे। त्यानंतर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या बँकेमध्ये रक्कम जमा होणार आहे ते तर आपण पाहिलेच आहे। नेमका आता जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार आता ते आपण पाहूयात। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता जून महिन्याचा 12वा हप्ता वाटप करण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारने पूर्ण तयारी केली असली तरी आता तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे अर्जंट करून घ्यायची आहेत। तर आता तुमच्या मनामध्ये असा प्रश्न असेल की आता हे 2 महत्त्वाचे कामे कोणते करावे लागणार आहेत तर आता लक्षपूर्वक ऐकत चला। राज्य सरकारचे अर्जंट आणि महत्त्वाचे सूचना आहेत, कारण की आता जो जून महिन्याचा 12वा हप्ता आहे तो आता कोणत्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार तर ज्या लाडक्या बहिणींनी आपले आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक केले आहे अशाच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की तुम्हाला काय करायचं आहे म्हणजेच की हप्त्याच्या लाभासाठी सर्वात अगोदर तुम्हाला तुमचे जे आधार कार्ड आहे
ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक आहे की नाही हे चेक करायचं आहे। जर लिंक असेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर ते तात्काळ लिंक करून घ्या। आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला ई-KYC करावी लागणार आहे। राज्य सरकारने आता लाडक्या बहिणींना सुद्धा ई-KYC करणे अनिवार्य केले असल्यामुळे तुम्हाला हप्त्याच्या लाभासाठी आता ई-KYC करावे लागणार आहे। म्हणजेच की हे दोन महत्त्वाचे कामे तुम्ही अर्जंट करू शकता। हे दोन महत्त्वाचे कामे केली तरच तुम्हाला जून महिन्याचा 12वा हप्ता हा देण्यामध्ये येणार आहे। आता नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार आहे ते देखील मी पुढे सांगणार आहे। त्यापूर्वी आता गॅस सिलेंडर योजनेचा 830 रुपयांचा हप्ता कसा मिळवायचा आणि एकूण 40,000 रुपयांचा लाभ हा कसा मिळवायचा हे आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत। लक्षपूर्वक ऐकत चला। आता थोडक्यामध्ये सांगणार आहे। एकंदरीत जर पाहायला गेलं तर आता तुम्ही लाडकी बहीण योजनेचा म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या 1,500 रुपयांच्या हप्त्याच्या लाभासाठी तुम्ही ज्याप्रमाणे अर्ज केला आहे म्हणजेच की तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज केला आहे त्याच प्रकारे आता तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांच्या लाभासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करायचा आहे। अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठराल आणि तुम्हाला वर्षाचे 3 हप्ते या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहेत। प्रति हप्ता 830 रुपये याप्रमाणे वर्षाकाठी साधारणतः 2,490 रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। याच्यासाठी तुमच्या घरातील गॅस हा महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे। सोबतच आधार कार्ड बँक खात्याशी लिंक देखील असणं आवश्यक आहे। त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी ई सेवा केंद्रावरती देखील जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता किंवा गॅस एजन्सी असेल किंवा तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये देखील जाऊन तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी नक्कीच करू शकता जेणेकरून तुम्हाला गॅस सिलेंडर योजनेच्या हप्त्याचा लाभ हा मिळेल। अशा प्रकारे तुम्ही गॅस सिलेंडर योजनेच्या 830 रुपयांचा लाभ हा 100% मिळवू शकता। त्यानंतर 40,000 रुपये आता राज्य सरकार कोणत्या लाडक्या बहिणींना देत आहे थोडक्यामध्ये सांगत आहे। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। आणि त्यानंतर जून महिन्याचा 12वा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना 3,000 रुपयांचा मिळणार आहे ते पाहूयात। आणि त्यानंतर नेमका हप्ता किती वाजता केव्हा मिळणार आहे ते आपण आता शेवटी पाहणार आहोत। फक्त आता लक्षपूर्वक ऐकत चला। तर आता 40,000 रुपयांचा लाभ कसा मिळवायचा। आता राज्य सरकारने महत्त्वाची घोषणा या ठिकाणी जाहीर केली आहे। आता काय करायचं आहे लक्षपूर्वक ऐकत चालायचं आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणींना आर्थिक दिलासा देण्यासाठी आणि स्वावलंबी बनवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची घोषणा या ठिकाणी केली असून आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकार 40,000 रुपयापर्यंत या ठिकाणी अर्थसहाय्य करणार आहे। म्हणजेच की थोडक्यामध्ये जर पाहायला गेलं तर 40,000 रुपयांचे आता या ठिकाणी कर्ज राज्य सरकार लाडक्या बहिणींना व्यवसाय सुरू करण्यासाठी देणार आहे। आता तुम्हाला जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आता या ठिकाणी 40,000 रुपयांचे कर्ज नक्कीच काढू शकता। आता कर्ज काढण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती तुम्हाला अर्ज करायचा आहे आणि अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती जाऊन देखील हा अर्ज करू शकता। साधारणतः 5 ते 6 कागदपत्रे याच्यासाठी लागणार आहेत। म्हणजेच की तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्या बँक अकाउंटच्या पासबुकचा फोटो, म्हणजेच की लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी जेवढे कागदपत्रे लागले होते तेवढे साधारणतः एकूण 40,000 रुपयांचा कर्ज म्हणजेच की कर्ज मिळवण्यासाठी लागणार आहे। तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत वेबसाईटवरती अर्ज करायचा आहे। अर्ज करण्यासाठी तुम्ही ई सेवा केंद्रावरती देखील जाऊ शकता। म्हणजेच की सोप्या पद्धतीमध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज कसा केला त्याचप्रमाणे तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करायचा आहे, तो पण 40,000 रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी। अशा पद्धतीने तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये 40,000 रुपयांच्या लाभासाठी या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज केल्यानंतर तुम्ही लाभासाठी पात्र ठरला आणि तुम्हाला या ठिकाणी 40,000 रुपयांचे या ठिकाणी कर्ज देण्यामध्ये येईल। त्यानंतर हे 40,000 रुपयांचे कर्ज म्हणजेच की तुम्ही बँकांमार्फत नंतर 40,000 रुपयांचे कर्ज या ठिकाणी घेतले तर तुम्हाला ही रक्कम परतफेड करण्याची गरज नाही, कारण की तुमचा जो लाडकी बहीण योजनेचा 1,500 रुपयांचा हप्ता आहे तो नंतर म्हणजेच की 40,000 रुपयांची रक्कम परतफेड होऊस तर तुम्हाला 1,500 रुपयांचा हप्ता न देता तो बँकेकडे दिला जाईल। अशा पद्धतीने तुम्ही 40,000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता आणि तुम्हाला हे कर्ज परतफेड करण्याची गरज पडणार नाही। आता महत्त्वाची बातमी म्हणजे नेमका आता कोणत्या 5 लाख लाडक्या बहिणींना या ठिकाणी 3,000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे। आता लक्षपूर्वक ऐकत चला। आता काही कारणास्तव म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी मे महिन्याचा 11वा हप्ता वाटप सुरू होता तेव्हा म्हणजेच की मे महिन्याच्या 11व्या हप्त्यासाठी ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नव्हती, म्हणजेच की या ठिकाणी आता राज्य सरकारने हप्त्याच्या लाभासाठी ई-KYC करणे या ठिकाणी अनिवार्य केले आहे। आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली नव्हती आणि ज्या लाडक्या बहिणींचे आधार कार्ड
मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक नव्हते अशा 5 लाख लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला नव्हता। त्या लाडक्या बहिणींना आता मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये अशा प्रकारे 3000 रुपये मिळणार आहेत। म्हणजेच की काही कारणास्तव किंवा तांत्रिक अडचणीमुळे ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता मिळाला नव्हता अशा लाडक्या बहिणींना मे महिन्याच्या 11व्या हप्त्याचे 1500 रुपये आणि जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे देखील 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये वाटप होणार आहेत। आणि ज्या लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता हा वाटप करण्यामध्ये आला होता अशा लाडक्या बहिणींना 1500 रुपये अशा पद्धतीने हप्त्याचे वाटप हे करण्यामध्ये येणार आहे। आता या 5 लाख लाडक्या बहिणींना मे महिन्याचा 11वा हप्ता का मिळाला नव्हता, म्हणजेच की मागच्या हप्त्याच्या वेळेस या लाडक्या बहिणी वंचित राहिले होते। याचं मुख्य कारण म्हणजे या लाडक्या बहिणींचे जे आधार कार्ड आहे ते मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक नव्हते। त्यामुळे आता तुम्हाला काय करायचं आहे तर जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी तुम्हाला तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचे आहे। जर लिंक नसेल तर तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। जर लिंक नसेल तर तुम्ही तात्काळ लिंक करून घ्या, अन्यथा तुम्ही देखील हप्त्यापासून वंचित राहू शकता। अशा प्रकारे तुम्हाला 2 महत्त्वाचे कामे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणजेच की जून महिन्याच्या 12व्या हप्त्यासाठी पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC आणि दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घेणे। हे 2 महत्त्वाचे कामे जर केलेले नसतील तर तात्काळ करून घ्या। त्यानंतर आता विशेष म्हणजेच की ज्या बातमीची तुम्हाला प्रतीक्षा होती ती बातमी आपण पाहत, म्हणजेच की नेमका जून महिन्याचा 12वा हप्ता कधी मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पाहूयात। आता या ठिकाणी फक्त स्क्रीनवरती पाहत चला लाडकी बहीण। आता लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। आता तुमचं म्हणजेच की लाडक्या बहिणींना जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो आता कधी मिळणार हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे। महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागातर्फे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जात आहे। या योजनेच्या म्हणजेच की जून महिन्याच्या हप्ते आता कधी मिळणार, म्हणजेच की जून महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये कधी मिळणार याकडेच आता लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे। साधारणपणे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यामध्ये 1500 रुपये हे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येत आहेत। म्हणजेच की साधारणतः जून महिन्याच्या अखेरीस म्हणजेच की 31 तारखेदरम्यान लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याचा जो 12वा हप्ता आहे तो आता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की अजून 3 ते 4 दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जून महिन्याच्या 12व्या हप्त्याचे 1500 रुपये आता जमा करण्यामध्ये येणार असल्याची माहिती समोर येत आहे। म्हणजेच की साधारणतः 3 ते 4 दिवसानंतर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती रक्कम ही आता जमा करण्यामध्ये येणार आहे। हप्ता मिळण्यास 2 ते 3 दिवस मागे पुढे देखील होऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला कसलीच काळजी करण्याची गरज नाही। साधारणतः अजून 3 ते 4 दिवसानंतर तुमच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे। मात्र हप्त्याच्या लाभासाठी eKYC आणि आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे की नाही ते देखील चेक करा। म्हणजेच की eKYC ची प्रक्रिया आणि आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी नक्की लिंक करून घ्या। हे 2 महत्त्वाचे जर कामे केली असतील तर कसलेच काळजी करू नका। 2 ते 3 दिवसानंतर तुमच्या थेट बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाईल। अशा प्रकारे आता जून महिन्याचा 12वा हप्ता हा तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। साधारणतः 3 ते 4 दिवस किंवा म्हणजेच की आता पुढल्या आठवड्यामध्ये जमा होईल। साधारणतः अजून 3 ते 4 दिवसानंतर हप्ता जमा होण्याची दाट शक्यता या ठिकाणी वर्तवण्यामध्ये येत आहे। तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।